श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 6/5/2026 रोजी सकाळी 8 वाजता सकाळी मॉर्निंग वॉकला जे आपल्या आळेगावातील ग्रामस्थ जातात त्यांना एक लहान मुलगा 5.5 वर्षाचा रडताना मिळून आला हायवेच्या बाजूला. मग त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली आणि आम्ही त्याला मुलाला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे आम्ही चौकशी केली असता तो 5.5 वर्षाचा आहे. फक्त त्याला काही जास्त बोलता येत नाही. फक्त मला इथं मी पप्पा आणि माझ्या ताईसोबत आलो आणि मला इथं सोडलं आणि पप्पा आणि ताई दोघंजण इथून निघून गेले, एवढंच तो सांगत होता. परंतु त्याच्या बोलण्यात त्याची आत्या शिरपूरला राहते, माझी आत्या शिरपूरला मी सुट्टीला गेलो होतो असं बोलण्यातून निष्पन्न झाल्यामुळे आम्ही शिरपूरला त्याचा फोटो पाठवून चौकशी केली असता त्याची आत्या, सख्खी आत्या आहे ती त्या ठिकाणी पोलीस पाटील आहे. मग तिच्याकडून ह्या मुलाच्या आई वडिलांचा, त्याच्या आजी आजोबांचा शोध लागला. त्यानंतर ते आत्या, आजी आजोबा सगळे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता असं समजलं की ह्या मुलाचे वडील जे आहेत सागर शिंदे म्हणून, तर त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आणि हा सापडलेला मुलगा 5.5 वर्षाचा आणि मुलगी 3.5 वर्षाची, अशी 2 मुलं आहेत. आणि त्याची आई जी आहे ती 6-7 महिन्यापूर्वी वडिलांना सोडून गेलेली आहे आणि ही मुलं वडिलांकडं आणि त्याच्या आजोबांकडं, आजीकडं राहतात. आणि त्यानंतर मग ते घरचे त्याचे सागर जो शिंदे आहे त्याचे वडील सदाशिव शिंदे इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दिनांक 5 तारखेला सकाळी 10:30 वाजता सागर शिंदे त्याच्या 2 मुलांसह घरातून निघून गेलेला आहे, मुलांना बाहेर फिरवून आणतो असं सांगून. त्यानंतर तो परत घरी आलेला नाही. मग तो त्यानंतर सागर शिंदे कुठं आहे हा शोध लागत नव्हता, प्लस त्यांची मुलगी तिचासुद्धा काही शोध लागत नव्हता. आता ते मोशी येथून त्यांच्या राहत्या घरातून मिसिंग झाल्यामुळं आम्ही चौकशी करून मोशी पोलीस स्टेशनचे संपर्क करून आम्ही आमच्या सरकारी गाडीतून त्यांना त्या पोलीस स्टेशनला पोहोचवलं. आणि पोलीस स्टेशनला इंट्रॉगेशन चालू असतानाच पोलीस स्टेशनला अशी माहिती भेटली की तो जो सागर शिंदे आहे हा हद्दीमध्येच एका ठिकाणी पानटपरीवर बसलेला आहे. आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशी कामी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं. त्याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर की बाबा ती मुलगी कुठं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा तपास राहिला होता. त्याकडे आम्ही कसून चौकशी केली असं त्यानं सांगितलं की त्या मुलीचा मी गळा दाबून आळेखिंडीच्या बाजूच्या जंगलामध्ये आणि माझा मुलगा जो आहे त्याचासुद्धा गळा दाबून मी तिथं खून केलेला आहे अशी त्यानं आमच्याकडे प्राथमिकदृष्ट्या कबुली दिली. त्या कबुलीच्या अनुषंगानं आम्ही पंचांना बोलून त्या परिस्थितीचा पंचनामा केला असता. म्हणजे तो जो त्याचा मुलगा जिवंत राहिला होता हे त्याला माहीत नव्हतं. त्यानं दोन्ही मुलांना मारण्याचा प्रयत्न केला होता किंवा मारलं होतं. त्यातला एक मुलगी मरण पावली आणि मुलगा सुदैवानं जिवंत राहिला. आणि नंतर आम्ही पंचांसोबत जाऊन तिथं घटनास्थळ पंचनामा केला, पूर्ण ते जंगल सर्च केलं आणि आरोपीनं दाखवल्याप्रमाणे त्या ज्या ठिकाणी तिला मारलं होतं त्या ठिकाणून त्या मुलीची बॉडी आम्हाला हस्तगत झालेली आहे. त्यानंतर पोलिसांनी आम्हीच फिर्याद देऊन ती तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला CR नंबर 133/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 109, 93 आणि 238 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आरोपी सागर सदाशिव शिंदे वय 29 वर्ष, राहणार गायकवाड वस्ती, मोशी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याचे SP संदीप सिंह गिल साहेब, रमेश चोपडे साहेब अपर पोलीस अधीक्षक, आमचे डिव्हिजनचे पाटील साहेब, DYSP पाटील साहेब, तसेच प्रमोद क्षीरसागर LCB PI यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पोलीस स्टेशनचे API अमोल पनाळकर, PSI टावरे, हवालदार गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पोपट कोकाटे, विकास गोसावी, PC आरगडे, खुणे, जगताप, तांगडकर, रानडे यांनी केलेला आहे. आणि ह्या बाबतीत मी दिवसभरामध्ये काल ह्या चौकशी करत असताना माननीय DYSP साहेब पाटील साहेबांचे खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलेलं आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही कमीत कमी वेळामध्ये हा गुन्हा उघडकीस आणू शकलो. धन्यवाद.